नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती. तर छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. जवळपास गट क संवर्गाची 200+ पदे भरण्यात येत आहेत. सो या परीक्षेसाठी जे जे विद्यार्थी तयारी करत असतील तर अशा सर्व विद्यार्थ्यांना माहिती असणं आवश्यक असतं की प्रिव्हियस इयरला कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत आणि त्याच पद्धतीचे प्रश्न यावर्षी तुम्हाला विचारले जातील. त्यामुळं काळजीपूर्वक सर्व प्रश्न पाहून घ्या. आणि हा जो काही पेपर आहे तो 2019चा आहे, ज्यामध्ये टेक्निकल आणि नॉन टेक्निकल असे दोन्ही प्रकारचे प्रश्न होते. पण सगळ्या पदांना जो काही सिलेबस असतो तो नॉन टेक्निकलचा सारखा असतो आणि टेक्निकलचा जो आहे तो वेगवेगळा असतो. त्यामुळं इथं आपण जे आहेत ते नॉन टेक्निकलचे प्रश्न कव्हर करणार आहोत आणि जे काही टेक्निकल प्रश्न आहेत ते एक PDF बनवलेले आहेत आणि PDF ज्या आहेत त्या ॲपमध्ये उपलब्ध आहेत. खाली त्याची लिंक आहे, डाउनलोड करून घ्या, फ्रीमध्ये आहेत. ओके. सो या पहिल्या प्रश्नाचं तो उत्तर इथं दिलेलं आहे. सो असू द्या. आणि सगळ्यात पहिलं म्हणजे काय सांगायला गेलं तर ही जी काही महानगरपालिका होती, कुठली? छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका. अगोदर काय होती? नगरपालिका. आणि तिचं रूपांतर जवळपास 8 डिसेंबर 1982 मध्ये महानगरपालिकेमध्ये झाले. हे थोडंसं लक्षात ठेवा. आणि ज्या काही पदांना तुम्ही अर्ज केलाय त्या सर्व पदांच्या बॅचेस वगैरे चालू होतील, किंवा जर समजा सिलेबस वगैरे आला तर लगेच तुम्हाला सर्व स्टडी मटेरियल जे आहे ते सुद्धा त्या ठिकाणी मिळून जाईल. ओके. ते सर्व ॲपमध्ये असेल, एक वेळा डाउनलोड वगैरे करून घ्या. त्या ठिकाणी जे काही अपडेट वगैरे येतील ते सर्व तुम्हाला प्रोव्हाइड केले जातील. परत औरंगाबादनामा हा ग्रंथ कोणी लिहिला? तर औरंगाबादनामा नावाचा जो काही ग्रंथ होता तो लिहिला मुन्शी मुस्तैद खान. हा जो काही लेखक होता, एक पद्धतीनं इतिहासकार म्हणू शकता. यानं या ग्रंथामध्ये काय केलंय की औरंगाबाद, ओके, औरंगजेब, ओके, हे थोडंसं शॉर्टमध्ये लिहितोय. यानं जे काही दक्षिण मोहीम केल्यात, ओके, दक्षिण मोहिमा, त्याचा उल्लेख या ग्रंथामध्ये केलेला आहे. ओके. सो लक्षात ठेवा. आणि परत बघायला गेलं तर इनायत खान. इनायत खान काय होता? तर इनायत खाननं काय लिहिलं होतं? तर जो काही शहाजहान होता ना, शहाजहान, ओके, शहाजहान नामा नावाचा ग्रंथ त्यानं लिहिलेला आहे. हे सुद्धा नोट डाऊन करून घ्या. आणि परत बघायला गेलं तर खफी खान हा सुद्धा एक इतिहासकार होता आणि हा सुद्धा इतिहासकार वगैरे होता. आणि परत परत सांगतोय, जो काही सिलेबस आहे त्यातला तरी नॉन तांत्रिकचा सिलेबस सारखाच असेल. सो काळजी नका करू. नॉन तांत्रिकची तयारी आजपासून सुरू करा. आणि टेक्निकल सुद्धा सहसा तुमचा अदर ठिकाणी तुमचा सिलेबस आहे ॲज इट इज तो सारखाच असेल. जर तुमच्याकडे कुठलं स्टडी मटेरियल असेल तर तुम्ही त्याचा वापर करू शकता. ओके. आणि परत माझ्याकडं बऱ्याच पोस्टच्या, जसं की ॲनिमल हॅजबंडरी जे काही आहे, पशुवैद्यकीय, पशुधन पर्यवेक्षक वगैरे, त्यानंतर काही ज्या काही पोस्ट आहेत त्यांच्यासुद्धा टेक्निकल वगैरे सिलेबस आहे. ओके. त्याच्यासुद्धा बॅचेस ऑलरेडी चालू आहेत. सो ज्यांनी जॉईन केलं नसेल करून घ्या, खाली लिंक वगैरे आहे. ओके. असू द्या. परत पुढचा प्रश्न बघा. याच्यामध्ये आपल्याला काय विचारलंय? हे सगळे जे आहेत ते 2019चे PYQ आहेत बरं, हे लक्षात ठेवा. याच्यातला हा पहिला प्रश्न एखादा ॲड केलाय महत्त्वाचा वाटला म्हणून, बाकीचे सर्व PYQ आहेत. परत इथं विचारलंय की झेंडूची फुले नावाची विडंबन असलेला काव्यप्रकार कोणी रचला? तर हे जे आहे ते प्रल्हाद केशव अत्रे यांनी जे आहे ते याची रचना वगैरे केलेली आहे, किंवा यांचं हे लिखाण त्या ठिकाणी आहे. परत बघायला गेलं तर केशवसूत जे आहेत किंवा यांना जे आहे ते स्पेशली करून आधुनिक, ओके, मराठी कवितेचे जनक, शॉर्टमध्ये लिहितोय, लिहून घ्या, या नावानं ओळखलं जातं. परत बघायला गेलं तर वि स खांडेकर यांनी एक महत्त्वाची कादंबरी लिहिली. तिचं नाव आहे ययाती. आणि याच ययातीला मराठीतला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. हे सुद्धा लक्षात ठेवा. परत बघायला गेलं तर बालकवी जे आहेत ते त्र्यंबक बापूजी ठोंबरे या नावानं ओळखलं जातं, किंवा त्यांचं ते टोपण नाव आहे. आणि त्यांनी खूप साऱ्या कविता वगैरे लिहिल्या, पण महत्त्वाची कविता म्हणजेच फुलराणी. अशाच पद्धतीचे सिरीज मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईन, काळजी नका करू. आज PYQ पेपर पाहूयात आणि जसं जसं जे काही पुढं आपण महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी पुढं बघत जाऊयात. ओके. त्यामुळं सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचा बेल आयकॉन आहे तो सुद्धा दाबून घ्या,
जेणेकरून जे काही अपडेट येतील ते तुम्हाला मिळत जातील. परत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची स्थापना वगैरे कोणी केली? तर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची जी काही स्थापना आहे ती डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी या ठिकाणी याची स्थापना वगैरे केलेली होती. परत बाबा आमटे यांच्या संदर्भात माहिती असेल, माहिती नसेल तर लक्षात ठेवा. त्यांनी काय केलं की आनंदवन, आनंदवनमध्ये कुष्ठरोग्यांसाठी एक संस्था वगैरे स्थापन केलेली आहे किंवा कुष्ठरोग्यांच्या सेवेसाठी. परत बघायला गेलं तर मेधा पाटकर यांचं महत्त्वाचं योगदान म्हणजेच काय, यांनी काय केलं, नर्मदा बचाव आंदोलन केलेलं आहे. नर्मदा बचाव आंदोलन. बाकी अण्णा हजारे या सुद्धा समाजसुधारक आहेत, त्यांच्याबद्दल माहिती असेल किंवा हा प्रश्न तुमच्यासाठी सोडतोय, त्यांनी केलेलं समाजकार्य याबद्दल मला कमेंटद्वारे सांगा. परत बघायला गेलं की 2 वर्षाखालील मुलांमध्ये डॅशची कमतरता असते. तर 2 वर्षाखालील मुले जे असतात त्यांच्यामध्ये एक पद्धतीनं प्रोटीन्सची कमतरता त्या ठिकाणी असते. बाकी जीवनसत्व अच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा त्या ठिकाणी होतो. रात आंधळेपणा वगैरे हे थोडंसं नोट डाऊन करून घ्या. आणि परत सांगतोय, आता थोडासा पॅटर्न वगैरे बदललाय, तर त्या पॅटर्ननुसार तयारी करा. TCS अथवा IBPS या पॅटर्ननुसार तयारी करा. आणि या पॅटर्ननुसार ऑलरेडी आमचे खूप सारे बॅचेस वगैरे आहेत, टेक्निकल, नॉन टेक्निकल वगैरे. एक वेळा माहिती मिळवा, खाली कॉन्टॅक्ट आहे. परत बघायला गेलं तर कॅल्शियम जे आहे ते महत्त्वाचं काय काम आहे, हाडांच्या वाढीसाठी, हाडांच्या विकासासाठी काम करतं. परत लोह जे आहे ते जे तुमच्या शरीरामध्ये रेड ब्लड सेल्स असतात, RBC, याच्यामध्ये हे महत्त्वाचं घटक आहे. किंवा एक पद्धतीने या RBC मध्ये जे काही हिमोग्लोबिन असतं ना, याच्यामध्ये हे एक पद्धतीनं महत्त्वाचं घटक आहे, जे की काय करतं, ऑक्सिजनचं वहन त्या ठिकाणी करत असतं. किंवा लोहाची कमतरता वगैरे असेल तर ॲनिमिया नावाचा रोग वगैरे होतो. लक्ष ठेवा. परत बघायला गेलं की महाराष्ट्राच्या अहमदनगर, आता नवीन नाव आहे तर ते सुद्धा कळून द्या, सहसा तरी हे माहिती असेल. तरी अहिल्यानगर वगैरे म्हणून आपण ओळखतो. तर महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सिद्धेश्वर वाडीचं नाव काय ठेवण्यात आलं, हे त्या काळातलं करंट अफेअरचा प्रश्न होतं. आणि याच सिद्धेश्वर वाडीचं नाव राळेगण सिद्धी हे नाव ठेवण्यात आलेलं होतं. लक्ष ठेवा. बाकी त्या काळामध्ये जे काही पाटोदा गाव होतं ना, तर एक पद्धतीनं ते आदर्श गाव म्हणून ओळखलं जात होतं. आदर्श गाव हे कुठलं आहे, याच अहिल्यानगर मधलं हे गाव आहे, जे की दुसरं महत्त्वाचं गाव त्या ठिकाणी आहे. परत बघायला गेलं तर राळेगण सिद्धी मॉडेल जे आहे ते एक पद्धतीनं हे आदर्श गाव पहिल्या क्रमांकाचं होतं अहिल्यानगर मधलं, हे सेकंड नंबरचं गाव होतं. आणि या राळेगण सिद्धीला पहिल्या नंबरवर जे काही आदर्श गाव बनवण्याचं काम केलं ते केलेलं आहे अण्णा हजारे यांनी. तर लक्ष ठेवा, यांच्याबद्दल मी तुम्हाला वर विचारलं होतं, बट आपल्याला इथंच उत्तर मिळालं आहे. परत बघायला गेलं की महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचं नाव कोणाच्या नावानं देण्यात आलेलं आहे, तर हे जे आहे ते एक पद्धतीनं महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावावर ते देण्यात आलेलं आहे, किंवा यांचं नाव जे आहे ते या विद्यापीठाला देण्यात आलेलं आहे. परत बघायला गेलं की संत गाडगे बाबा यांचं जे नाव आहे ते जे काही अमरावती विद्यापीठाला नाव देण्यात आलेलं आहे हे लिहा. परत बघायला गेलं तर याच्यामध्ये आहेत बरीचशी महत्त्वाची माहिती, थोडंसं कव्हर अप करा. आणि इथंपर्यंत आला असाल, सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. इथं तुम्हाला जे काही आवश्यक स्टडी मटेरियल आहे फ्रीचं पेडचं या ठिकाणी मिळत असतं. परत याच्यामध्ये विचारलंय की श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिलं, तर श्यामची आई नावाचं जे काही पुस्तक आहे ते लिहिलंय साने गुरुजी यांनी, हे लक्षात ठेवा. आता बघायला गेलं तर याच्यामध्ये वेगवेगळे लेखक आहेत, जसं की पु ल देशपांडे यांनी महत्त्वाचं लेखन केलं, ज्याच्यामध्ये व्यक्ती आणि वल्ली या नाटकाचा वगैरे समावेश होतो. त्यानंतर त्यांनी बटाट्याची चाळ नावाची एक साहित्य वगैरे लिहिलेलं आहे, हेही लक्षात ठेवा. परत कुसुमाग्रज यांच्याबद्दल बोलायला गेलं तर यांनी जे आहे ते एक विशाखा नावाचा कविता संग्रह वगैरे लिहिलाय, हे सुद्धा लक्षात ठेवा. आणि परत त्यांनी नटसम्राट नावाचा नाटक वगैरे लिहिलाय, हा खूप फेमस वगैरे आहे.
तर हेही लक्षात ठेवा. बाकी यांच्याबद्दल आपण वर माहिती पाहिली आहे. जर तुम्हाला माहिती असेल तर थोडंसं कमेंट करून द्या. परत बघायला गेलं की मराठी भाषेचे पाणिनी म्हणून कोणाला ओळखतात, तर त्यांचं नाव आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर. यांना या नावानं ओळखलं जातं. परत याच्यामध्ये आता काही इम्पॉर्टंट की पॉईंट असे आहेत की बाळशास्त्री जांभेकर यांना जे आहे ते दर्पणकार या नावानं ओळखतात, हे लक्षात ठेवा. परत विष्णुशास्त्री चिपळूणकर यांना जे आहे ते मराठी भाषेचे शिवाजी या नावानं ओळखतात, लक्षात ठेवा. इथं शॉर्टमध्ये लिहिलंय. परत गोपाळ गणेश आगरकर यांना एक पद्धतीनं यांना आपण त्यांनी सुद्धा महत्त्वाचे समाजकार्य वगैरे केलेले आहेत. ते सुद्धा महत्त्वाचे समाजसुधारक वगैरे आहेत. आणि त्यांच्याबद्दल सांगायला गेलं तर एक महत्त्वाची माहिती की सुधारक नावाचं जे काही वृत्तपत्र वगैरे आय थिंक साप्ताहिक होतं, तर त्याची त्यांनी काय केली, स्थापना केली किंवा संपादक पद त्यांनी स्वीकारलेलं होतं. तर लक्षात ठेवा. बाकी हा शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी कमेंटसाठी सोडतोय. इथंपर्यंत आला असाल तर कमेंट करून द्या आणि सबस्क्राईब वगैरे केलं नसेल तर करून घ्या. अशा पद्धतीची ही प्रश्नपत्रिका होती. यातले बाकीचे जे काही रिमेनिंग क्वेश्चन्स आहेत, मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता, ते आपण सुद्धा पुढं सोडूयात. सो काळजी नका करू. आणि बाकी काही डाऊट असतील अवश्य कमेंट करून द्या. खाली तुम्हाला PDF साठी लिंक वगैरे दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन व्यवस्थित सर्व PDF पाहून घ्या. ज्याच्यामध्ये जे पेपर झालेले आहेत तेच त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेत. ओके. बाकी तुम्हाला भेटेन पुढच्या भागात. व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा. सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या. आणि ज्यांनी फॉर्म भरलाय अशा सर्व विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून द्या. धन्यवाद.